बघा लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं जनरल सोल्युशन किंवा प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढायचं. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत सोल्युशन ऑफ ट्रायंगलचं सोल्युशन कसं काढायचं. आपण 11thला एक टॉपिक बघितला होता पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय. ठीक आहे, आज पण परत बघू. आपल्याला 12thला पण आहे तो पोलर कोऑर्डिनेट. ठीक आहे, पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय. समजा एखादी फिक्स रे असेल, बघा कुठली एक फिक्स रे दिली असेल आपल्याला या पद्धतीने. इथे असेल समजा ओ आणि या फिक्स रेला म्हटलं आपण एक्स असेल किंवा ए असेल, काही पण म्हणा. ठीक आहे, आणि समजा ही एक कुठेतरी पॉईंट असेल पी, समजा असेल आपला एक्स कॉमा वाय. ठीक आहे, आणि आपण या पद्धतीने हा पॉईंट जॉईंट केला. ठीक आहे, तर हा पॉईंट जर ओपासून आर डिस्टन्सवरती समजा असेल आणि ह्या रेने फिक्स रेशी केलेला अँगल पॉझिटिव्ह डायरेक्शनने केलेला अँगल थिटा असेल. ठीक आहे, सगळं ॲझम्पशन आहे. तर आपण असं ॲझम करू की हा जो आपला ओ आहे पोल, हा ओरिजिनमधून जातो आहे. ठीक आहे, आणि ही जी फिक्स रे होती ही समजा एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे. काय कन्सिडर केलं, ही जी फिक्स रे आहे ही कुठे आहे, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग. त्यानंतर आपण काय केलं, या पीमधून एक्स ॲक्सिस म्हणजे फिक्स रेवरती लंब टाकला, परपेंडिक्युलर टाकला. ठीक आहे, आणि त्या पॉईंटला म्हटलं ए. ठीक आहे, म्हणजे काय झालं बघा, आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल भेटतो. इथे काय होतं आहे, एक राईट अँगल ट्रायंगल भेटतो आहे. आता समजा ओ ए जे आहे, ठीक आहे, हा ओ ए कोणावरती आहे, एक्सवरती, एक्स ॲक्सिसवरती, बरोबर आहे. मग आपण असं म्हटलं की ओ एची लेंथ ही एक्स आहे. ठीक आहे, तसंच हा जो ए पी आहे, हा ए पी पॅरलल आहे कोणाला, वाय ॲक्सिसला. ए पी पॅरलल आहे वाय ॲक्सिसला, म्हणजे ए पीची समजा लेंथ आपण मानली स्मॉल वाय. ठीक आहे, त्यानंतर थिटा हा पॉझिटिव्ह अँगल आहे फिक्स रेसी केलेला. जो हा आपला पी पॉईंट होता, ह्या पी पॉईंटला आपण पोलशी जॉईंट केलं किंवा ओरिजिनशी जॉईंट केलं. ओला इथे पोल म्हटलं जातं. ठीक आहे, तर त्याची लेंथ आहे ओ पीची, ही लेंथ आहे समजा आर. ठीक आहे, तर आपल्याला काढायचं आहे काय, पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय, जो आपला पॉईंट पी आहे तो कार्टेशियनमध्ये दिला आहे एक्स आणि वाय. तर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. ठीक आहे, तर समजा आपण बघा इथे जर आपण साईन रूल वापरला थिटासाठी, तर साईन थिटा काय होतं आहे बघा, साईन थिटा इक्वल टू साईन थिटाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजे वाय अपॉन आर, आणि कॉस थिटा येतो आहे ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस म्हणजे एक्स अपॉन आर. ठीक आहे, म्हणजे आपण जर इथून वायची किंमत काढली, वाय इक्वल टू भेटतो आहे आर इंटू साईन थिटा, आणि एक्स भेटतो आहे, एक्स बघा काय भेटतो आहे, आर इंटू कॉस थिटा. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू भेटली आर इंटू कॉस थिटा, वायची व्हॅल्यू भेटली आर इंटू साईन थिटा. हे झाले पीचे कॉर्डिनेट एक्स कॉमा वाय. ठीक आहे, एक्स कॉमा वाय. पण हा जो आर आणि थिटा आहे, ह्या आर कॉमा थिटाला म्हणजे कसं आपण पी समजा लिहिला आर कॉमा थिटा, तर याला म्हणणार आहे आपण पोलर कोऑर्डिनेट. पी आर कॉमा थिटा. आर म्हणजे कोण, तर पीचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स, आणि थिटा म्हणजे कोण, तर फिक्स रेशी किंवा एक्स ॲक्सिसची पी आणि ओ यांनी केलेला अँगल, रे ओ पीने केलेला अँगल म्हणजे कोण, थिटा. ठीक आहे, म्हणजे आर कॉमा थिटा याला आपण म्हणणार पोलर कोऑर्डिनेट. हे कोण झालं, पोलर कोऑर्डिनेट. मग आणि म्हणजे काय बघा, आता आरची आणि थिटाची व्हॅल्यू कशी काढायची, कशी. समजा बघा आपण या दोघी इक्वेशनचा स्क्वेअर केला आणि ॲड केला. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांचं काय केलं, स्क्वेअर केला आणि ॲड केला. स्क्वेअर करून काय केलं, ॲडिंग केली. ठीक आहे, त्यांची बघा. मग आता पहिलं समजा आपण इक्वेशन 1ला अगोदर घेऊ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, लेफ्ट साईडच्या अगोदर ॲडिशन घेऊ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू राईट साईडचा स्क्वेअर करून ॲडिशन आरचा स्क्वेअर कॉसचा स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर थिटा,
आणि फर्स्ट बघा कसं येईल आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, दोघे इक्वेशनचं स्क्वेअरिंग करून आपण काय केली ॲडिशन, दोघी साईडला स्क्वेअरिंग केलं आणि ॲडिशन केले. आता इथे बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज ठेवला. इथे आर स्क्वेअर आहे, इथेही आर स्क्वेअर आहे, दोघांकडे काय आहे आर स्क्वेअर, तो कॉमन टाकला. ठीक आहे, बघा मग कॉस स्क्वेअर आणि साईन स्क्वेअर, साईनला अगोदर लिहितो मी, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. हा आपला फॉर्म्युला आहे आयडेंटिटी, साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू 1, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आला आर स्क्वेअर इंटू 1, म्हणजेच आर स्क्वेअर काय आला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे तर आरची व्हॅल्यू कोणाची पाहिजे आरची, म्हणजे आर इक्वल टू काय आला अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ही आली आरची व्हॅल्यू. ठीक आहे, आपल्याला पोलर कोऑर्डिनेट काढायचे. पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय आर कॉमा थिटा, मग आर या पद्धतीने काढायचा आहे. आता राहिली गोष्ट थिटाची. मग थिटा कसा काढणार बघा, आपलं जे इक्वेशन 1 आणि 2 आहे यांना काय करणार आपण डिवाईड. ठीक आहे, म्हणजे कसं इक्वेशन 1ने इक्वेशन 1ला सेकंडने डिवाईड करू, म्हणजे कसं वाय अपॉन एक्स येईल. वाय अपॉन एक्स इक्वल टू काय येईल आर साईन थिटा अपॉन आर कॉस थिटा, बरोबर आहे. इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने डिवाईड केलं, म्हणजे काय वाय अपॉन एक्स इक्वल टू आर साईन थिटा अपॉन आर कॉस थिटा. आर आर कॅन्सल झाले, बरोबर आहे. साईन अपॉन कॉस म्हणजे काय टॅन, वाय इक्वल टू एक्स इक्वल टू टॅन थिटा. ठीक आहे, आता हा जो टॅन आहे आपण दोघी साईडला टॅन इन्व्हर्सने मल्टिपल करू. बोथ साईडला काय केलं टॅन इन्व्हर्सने मल्टिपल, म्हणजे काय आलं राईट साईडला आलं टॅन इन्व्हर्स वाय अपॉन एक्स. ठीक आहे, दोघी साईडला टॅन इन्व्हर्सने मल्टिपल करतो आहे. लेफ्ट राईट साईडला आलं टॅन इन्व्हर्स इंटू टॅन थिटा. टॅन इन्व्हर्स आणि टॅन कॅन्सल झाला, टॅन इन्व्हर्स आणि टॅन कॅन्सल झाला, म्हणजे थिटा इक्वल टू उरला टॅन इन्व्हर्स वाय अपॉन एक्स, टॅन इन्व्हर्स वाय अपॉन एक्स, आणि हा आला आपला थिटा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जर विचारलं फाइंड द पोलर कोऑर्डिनेट, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी, तर आपण काय करणार पोलर कोऑर्डिनेट म्हणजे आर कॉमा थिटा. मग आर कॉमा थिटा काढण्यासाठी बघा आरचं सूत्र आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि थिटाचं सूत्र आहे टॅन इन्व्हर्स वाय अपॉन एक्स. म्हणजे आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले असतील एक्स वाय, बरोबर आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले असतील, विचारतील काय पोलर काढायला किंवा पोलर देतील आणि कार्टेशियन. समजा पोलर दिले तर कार्टेशियन काढायला बघा हा सूत्र आहे, आर दिलेला असेल आणि थिटाही दिलेला असेल, आर टाकायचा थिटा टाकायचा, एक्सच्या आणि वायच्या किमती काढायच्या, हे झालं कार्टेशियन. आणि पोलर विचारला तर एक्स वाय दिलेला असेल. ठीक आहे, मग बघा एक्स वाय दिलेला असेल तर आर काढण्यासाठी एक्स वाय दिलेला आहे. ठीक आहे, थिटा काढण्यासाठी सुद्धा एक्स वाय दिलेला आहे. ठीक आहे, बघू पुढचा आहे ट्रायंगलमध्ये जर ट्रिग्नॉमेट्री दिलेली असेल तर सॉल्व कशी करायची. बघा समजा आपल्याला एक कुठलाही ट्रायंगल दिलेला असेल ABC, ट्रायंगल सॉल्व करतानाची गोष्ट सांगतोय मी. कुठलाही एक ट्रायंगल दिलेला असेल समजा ABC, तर या ट्रायंगलमध्ये ए अँगल ए समोरची जी साईड असते तिची लेंथ ए मानायची. लक्षात घ्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. अँगल ए समोरची साईड मानायची ए, बी समोरची साईड मानायची बी, मानायची किंवा असते, माना किंवा असते असं गृहीत धरा. आणि अँगल सी कॅपिटल सी समोरची साईड असते सी. ठीक आहे, हे अजम्पशन करून आपल्याला काही थेरम्स बघायचे, रूल्स बघायचे. तर पहिला रूल आहे साइन रूल. साइन रूल समजा हा अशा प्रकारचा तुमचा ट्रायंगल असेल, तर या ट्रायंगलला समजा आपण सर्कल काढलं. ठीक आहे, या पद्धतीने. तर बघा या ट्रायंगलमध्ये होतं काय, या ट्रायंगलमध्ये म्हणजे इन ट्रायंगल ABC ए अपॉन साइन ए, ए अपॉन साइन ए, ए म्हणजे हा आहे. ठीक आहे, अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू असतो ट्वाईस आर. आणि ट्वाईस आर म्हणजे काय सर्कम रेडियस, वेअर आर इज सर्कम रेडियस
आर इज सर्कम रेडियस. याला म्हणता साइन रूल. याला काय म्हणता साइन रूल. आता बघा ह्या साइन रूलचं प्रूफ आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. पण हे आपल्याला एक्झामला फक्त याच्यावरचे काय विचारता एक्झाम्पल्स, रूल विचारत नाही. ठीक आहे, याचं प्रूफ विचारत नाही म्हणून आपण फक्त रूल्स बघू. साइन रूल काय सांगतो, इन ट्रायंगल ABC या पद्धतीने जर तो सर्कलच्या आतमध्ये टाकला तर बघा आपण इथं याला प्रूफ काढताना या पद्धतीने असे हे पण केलेलं आहे कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, आपल्याला ते महत्त्वाचं नाही. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे A/sin A इक्वल टू B/sin C इक्वल टू C/sin C इक्वल टू ट्वाईस R आणि R म्हणजे काय सर्कम रेडियस. ठीक आहे, आता ह्या साइन रूलचे काही डिफरंट फॉर्मसुद्धा आहे. या साइन रूलचे काही डिफरंट फॉर्मसुद्धा आहे. पहिलं आहे बघा कसं, समजा Aसाठी सॉल्व केलं आपण, A इक्वल टू तर हा साइन A इकडे येताना काय होईल ट्वाईस Rला मल्टिपल म्हणजे ट्वाईस R साइन A किंवा B इक्वल टू हा साइन B इकडे येऊन मल्टिपल होणार ट्वाईस R साइन B. C इक्वल टू ट्वाईस R साइन C. हा झाला पहिला. दुसरा बघा याचे डिफरंट फॉर्म म्हणतो याला आपण डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल. साइन रूलचे डिफरंट फॉर्म. ठीक आहे, बघा आता समजा आपण दोघांना कन्सिडर केलं तर A इंटू साइन B क्रॉस प्रॉडक्ट होईल. A इंटू साइन B इक्वल टू B इंटू साइन A. B इंटू साइन A. नंतर दुसरा आणि तिसऱ्या इनइक्वॅलिटीला कम्पेअर करा म्हणजे कसं येईल B इंटू साइन C इक्वल टू B इंटू साइन C इक्वल टू C इंटू साइन B. C इंटू साइन B आणि नंतर फर्स्ट आणि थर्डला कम्पेअर करा म्हणजे A इंटू येणार साइन C, A साइन C इक्वल टू C इंटू साइन A या पद्धतीने. ठीक आहे, नंतर तिसरा डिफरंट फॉर्म आहे बघा. तिसरा आहे समजा आपण काय केलं, हा पहिले दोघं कन्सिडर केले सेम ॲज इट इज. पहिले दोघं कन्सिडर केले किंवा इथून बघा हा B इकडे येताना डिवाइड येईल म्हणजे Aला आपण B आणि हा साइन B इथे इंटू आहे हा इकडे येताना डिवाइड येईल साइन A/sin B. ठीक आहे, त्यानंतर दुसरा आणि तिसरा कन्सिडर करा. Bला आपण कोण येणार C, B/C बरोबर आहे. B इकडे डिवाइड होईल आणि हा डिवाइडचा इकडे त्याने मल्टिपल म्हणजे कसं येईल साइन B/sin C, साइन B/sin C. आणि फर्स्ट आणि थर्ड कन्सिडर करा म्हणजे कसं होईल A इकडे त्याने डिवाइड होईल C/A इक्वल टू हा साइन C इकडे जाऊन मल्टिपल होईल म्हणजे साइन C/sin A. ठीक आहे, या पद्धतीने. आणि चौथा डिफरंट फॉर्म येईल, याला आपण रिसिप्रोकल करणार. काय करणार रिसिप्रोकल म्हणजे साइन A वरती जाणार A डिवाइडला येणार सेम साइन B/B इक्वल टू साइन C/C आणि ट्वाईस Rचा रेसिप्रोकल म्हणजे 1/2 R त्याला आपण K मानणार. K इज अ कॉन्स्टंट. ठीक आहे, त्याला काय मानलं K म्हणजे साइन A/A इक्वल टू साइन B/B इक्वल टू साइन C/C इक्वल टू K. हा झाला आपला साइन रूल. ठीक आहे, साइन रूल काय आहे A/sin A इक्वल टू B/sin B इक्वल टू C/sin C इक्वल टू ट्वाईस R आणि हे त्याचे झाले डिफरंट 4 फॉर्म. ठीक आहे, डिफरंट 4 फॉर्म्स. बघा सेकंड रूल आहे कोसाइन रूल. ठीक आहे, कोसाइन रूलचे 3 रूल आहे. पहिला आहे A² इक्वल टू B² प्लस C² माइनस ट्वाइस BC cos² A, ट्वाइस BC cos² A. ठीक आहे, सॉरी कॉस आहे ट्वाइस BC cos A. आपण ट्रायंगल ABC मध्ये बघतो आहे. त्यानंतर B² इक्वल टू आता इथे B आला बघा, इथे A होता आता इथं BC आला, तोच BC कुठे आला इथे आला आणि अँगल कोणता A म्हणजे ज्याचं आपण सॉल्व करतोय त्याचा अँगल म्हणजे इथे बघा इथे B आला म्हणजे इथं कोण येईल C² येईल, Bच्या पुढचा C
आणि नंतर परत ए स्क्वेअर मायनस इथे कोण आले सी आणि ए, म्हणजे इथं 2 टाईम येणार सी ए आणि कॉस कोणासाठी घेतो आहे तर बीसाठी, तर इथे येणार कॉस बी. ठीक आहे. त्यानंतर तिसरा बघा, ए झाला बी झाला, आता सी स्क्वेअर, सीच्या पुढे कोण येणार ए आणि ए नंतर बी, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 2 टाईम हे दोघं ए बी आणि कॉस सी. ठीक आहे. याला म्हणायचं कोसाईन रूल. ठीक आहे. हे 3 काय झाले कोसाईन रूल. आता आपण एक रूल कोणता तरी प्रूव्ह करू. फर्स्ट रूल समजा आपण प्रूव्ह करू. ठीक आहे. समजा बघा आपल्याला हा ट्रायंगल दिला आहे ए बी सी, हा ट्रायंगल दिला आहे ए बी सी, ए बी सी. जसं की आपण पोलर कोऑर्डिनेट काढले तसंच कन्सिडर करू की ए हा ओरिजिनमधून जातो आहे, ए कुठून जातो आहे ओरिजिनमधून, आणि ए बी अलॉंग टू एक्स ॲक्सिस मानू, हा वाय ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस असं मानून घेऊ. ठीक आहे. आता हा जर ओरिजिन असेल तर एचे कोऑर्डिनेट येणार 0,0, बरोबर आहे. ए जर ओरिजिन असेल तर एचे कोऑर्डिनेट काय येणार 0,0 आणि बीचे कोऑर्डिनेट काय येतील मग बघा, हा सी आहे म्हणजे सीच्या समोरची साईड कोणती येणार सी, हा बी आहे बीच्या समोरची साईड बी, हा ए आहे याच्या समोरची साईड ए, म्हणजे बघा बीचे कोऑर्डिनेट म्हणजे एक्स, एक्स किती आला सी आणि वाय किती असणार आहे 0, बरोबर आहे. बीसाठी एक्सची व्हॅल्यू सी आणि वायची व्हॅल्यू 0. आता राहिली गोष्ट सीची, तर सीची व्हॅल्यू कशी काढणार युजिंग पोलर कोऑर्डिनेट. बघा आपण पोलर कोऑर्डिनेट करताना आताच बघितलं, समजा हा पॉईंट पी असेल, इथे एक्स आणि वाय म्हटलं होतं, बरोबर आहे, किंवा यालाच आपण काय म्हटलं होतं आर थिटा म्हणजे पोलर कोऑर्डिनेट. ठीक आहे. मग आर म्हणजे काय होतं बघा, एक्स कसा काढला होता आर कॉस थिटा, ठीक आहे, आणि वाय कसा काढला होता आर साईन थिटा, बरोबर आहे. एक्स आणि वाय, आर काय होता आर आणि थिटा काय होते पोलर कोऑर्डिनेट. बघा मग आता हा आर म्हणजे कोण ही लेंथ, आर म्हणजे कोण ही लेंथ, आणि ती लेंथ किती दिली आहे बी. ठीक आहे. आणि थिटा म्हणजे कोण हा अँगल. ठीक आहे. म्हणजे सीचे कोऑर्डिनेट काय येणार, एक्स कोऑर्डिनेट येणार आर म्हणजे कोण बी, बी कॉस थिटा, आणि वाय म्हणजे कोण आर, आर म्हणजे कोण परत बीच, आर कॉस थिटा, आर कॉस थिटा. हे आले सीचे कोऑर्डिनेट. ठीक आहे. आता ह्या ट्रायंगल ए बी सीमध्ये, ह्या ट्रायंगल ए बी सीमध्ये बघा समजा आपण हे सॉल्व करतोय कोण बी सी, बी सीचं डिस्टन्स काढतो आहे, बी सीचं काय काढतो आहे डिस्टन्स. तर कसं येईल ते अंडर रूटमध्ये, शॉर्टकट घेतो थोडं मी, अंडर रूटमध्ये आपला फॉर्म्युला कोणता डिस्टन्सचा x1² मायनस x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार. ठीक आहे. मग x1ची व्हॅल्यू समजा सी असेल, सी मायनस x2ची व्हॅल्यू बी कॉस थिटा त्याचा स्क्वेअर प्लस y1ची व्हॅल्यू 0 मायनस y2ची व्हॅल्यू आर कॉस थिटा त्याचा स्क्वेअर. हा झाला आपला डिस्टन्स फॉर्म्युला. समजा आपण दोघी साईडला स्क्वेअर केला, बी सी म्हणजे कोण ए, बी सी म्हणजे ए, आणि दोघी साईडला स्क्वेअर करतो आहे म्हणजे काय होणार ए स्क्वेअर. दोघी साईडला स्क्वेअर केला म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आलं सी मायनस बी कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथं 0 मायनस आर म्हणजे इथं मायनसच येणार, मायनस आर कॉस थिटा चा स्क्वेअर. ठीक आहे. बघा आता इथं ब्रॅकेट स्क्वेअर सी मायनस बी कॉस थिटाचा स्क्वेअर म्हणजे काय होईल पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस 2 टाईम फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, आणि इथं मायनस आर कॉस थिटाचा स्क्वेअर होणार प्लस आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. इथं सॉरी आरची व्हॅल्यू काय दिली आहे आपल्याला, आरची व्हॅल्यू बी, आरची व्हॅल्यू दिली आहे बी म्हणजे इथे बी येईल. ओके. बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, सॉरी सेकंड टर्मचा स्क्वेअर घ्यायचा राहिला, मायनस बी स्क्वेअर बघा पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस फर्स्ट टर्म इंटू सेकंड, बघा
ट्वाईस सी बी आला, कॉस थिटा आला, नंतर सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस परत सेकंड टर्मचा स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ओके, बघा आता पुढे काय करता येईल. काहीतरी चुकलं इथे ही व्हॅल्यू चुकली आपण. कोणती व्हॅल्यू चुकली? वायची व्हॅल्यू काय आहे? आर साईन थिटा, म्हणजे इथं बी साईन थिटा येईल. ओके, बी साईन थिटा म्हणजे 0 मायनस बी साईन थिटा. ओके, आणि इथं काय येईल मग? बी स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा, बी स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. लक्षात आलं आहे ना? आपला आर थिटा बघा, पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय? आर थिटा होता. ठीक आहे, आणि पी म्हणजे काय होतं? सॉरी, पी एक्स म्हणजे काय होतं? आर कॉस थिटा, आणि वाय म्हणजे काय होता? आर साईन थिटा. ठीक आहे, या ट्रायंगलमध्ये आरची व्हॅल्यू काय आहे? बी. आरची व्हॅल्यू काय आहे? बी. म्हणजे काय येईल? बी बी म्हणजे एक्स इक्वल टू आला बी कॉस थिटा, वाय इक्वल टू आला बी साईन थिटा. ठीक आहे, बी कॉस थिटा बी साईन थिटा. मग डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार सी मायनस बी कॉस थिटाचा स्क्वेअर प्लस 0 मायनस बी साईन थिटाचा स्क्वेअर. बघा या पद्धतीने. ठीक आहे, दोघी साईडला स्क्वेअरिंग केलं, स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. पहिल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर, सीचा आला स्क्वेअर, मायनस आहे म्हणून 2 टाईम फर्स्ट टर्म इंटू सेकंड. ठीक आहे, आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे बी कॉस थिटाचा स्क्वेअर, बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, आणि नंतर मायनस बी साईन थिटाचा स्क्वेअर म्हणजे मायनसचा झाला प्लस बी स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. हे बघा या पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करणार? यांच्यामधून कॉमन काढणार. काय करणार? कॉमन. बघा आता पहिला सी स्क्वेअर ॲज इट इज ठेवा, मायनस ट्वाईस सी बी कॉस थिटा पण ॲज इट इज ठेवला, प्लस इथून बी स्क्वेअर कॉमन काढला. ठीक आहे, आणि उरलं कोण? साईन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. अगोदर साईन स्क्वेअरला घेतलं प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आता साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय? 1. बरोबर आहे, आयडेंटिटी सी बी कॉस थिटा प्लस बी स्क्वेअर, याला इंटू आला 1. आता फक्त काय करायचं? हा बी स्क्वेअर मी पुढे लिहिला. कुठे लिहिला? पुढे. म्हणजे कसं? सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाईस सी बी कॉस थिटा. बरोबर आहे, बी स्क्वेअरला पुढे लिहिलं. बघा आपली पहिली आयडेंटिटी प्रूव्ह झाली. इथे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आहे, मायनस ट्वाईस बी सी आहे, म्हणजे फक्त याचं काय करायचं आहे? कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीनुसार जागा चेंज करायची आहे. बी सी कॉस थिटा. ठीक आहे, बी सी हे स्केलर आहे, त्याच्यामुळं कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ते बरोबर आहे. बी सी स्केलर असल्यामुळे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी इथे चालते. म्हणजे आपल्याला बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ट्वाईस बी सी कॉस थिटा. याप्रमाणे आपला पहिला साईन रूल कोसाईन रूल प्रूव्ह झाला आहे. पहिला कोसाईन रूल प्रूव्ह झाला आहे. सिमिलरली काय करायचं तुम्ही? सेकंड आणि थर्ड. फक्त काय करायचे? साईड चेंज करायचे. जसं की आपण पहिल्या रूलसाठी बी सी घेतला. बरोबर आहे, पहिल्या रूलसाठी काय घेतला? बी सी, आणि बी सीचं डिस्टन्स काढलं. तसं तुम्ही नंतर काय करणार? ए बी घ्या, ए सी घ्या, आणि या पद्धतीने राहिलेले दोघी रूल तुम्ही सॉल्व करून बघा. ठीक आहे, आता आपण पुढचा रूल बघू. बघा पुढचा रूल आहे प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल काय सांगतो? कुठल्याही ट्रायंगल ए बी सीमध्ये, कुठलाही ट्रायंगल असो कशाही प्रकारचा, इन ट्रायंगल ए बी सी पहिला आहे ए इक्वल टू, एच्या पुढे असतो बी. बरोबर ना? आपल्या ए बी सी म्हणजे कोण? अँगल झाले. समजा ट्रायंगल असेल ए बी सी, तर एच्या समोरची साईड म्हणजे स्मॉल ए, त्याची लेंथ, सीच्या समोरची स्मॉल सी, आणि बीच्या समोरचं स्मॉल बी. म्हणजे स्मॉल ए बी सी म्हणजे लेंथ ऑफ साईड, आणि कॅपिटल ए बी सी म्हणजे काय? अँगल. ठीक आहे, तर बघा जी लेंथ असेल एची ही काय येणार? ए बी. आता इथे बी घेतला तर इथे ए घेणार, ए कॉस बी कॉस ए प्लस सी कॉस बी. ठीक आहे, या दोघांचंच अल्टरनेट करायचं. इथे येईल सी, ए कॉस सी प्लस सी कॉस बी. सेकंड बी इक्वल टू, तर बीच्या नेक्स्ट येणार सी कॉस, इथे येणार ए प्लस, आता हा ए जो आला इथे येणार स्मॉल, नंतर हा सी घेणार अँगलला कॉस सी, आणि थर्ड असेल सी इक्वल टू, सीच्या नेक्स्ट येणार ए कॉस, ए नंतर येणार बी, आणि बीचा इथे येणार, आणि बी नंतर येणार हा ए. ठीक आहे,
याला म्हणायचं प्रोजेक्शन रूल. ए इक्वल टू इथे ए बी सी आल्यानंतर ए आल्यानंतर इकडे फक्त बी आणि सीला अल्टर चेंज करणार. इथे बी आल्यानंतर फक्त सी आणि एला अल्टरनेट करणार आणि सी आल्यानंतर ए आणि बीला अल्टरनेट करायचे. ठीक आहे, याला म्हणणार प्रोजेक्शन रूल. त्याच्यानंतर पुढे आहे ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. बघा आपण बघतोय आता नेक्स्ट टॉपिक बघतोय ॲप्लिकेशन ऑफ ह्या तिघांचे ॲप्लिकेशन. ठीक आहे, ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. पहिलं ॲप्लिकेशनमध्ये बघणार हाफ अँगल फॉर्म्युला. ठीक आहे, हाफ अँगल फॉर्म्युला समजा पहिला घेतला साइन a/2 असेल. साइन a/2 इक्वल टू अंडर रूट एस मायनस ए इंटू सॉरी ए असेल तर इथं ए असेल तर इथे ए नाही घ्यायचा, इथे काय घेणार बी, एस मायनस बी इंटू एस मायनस सी आणि आपणला ह्या दोघांचा प्रॉडक्ट बी इंटू सी. याला म्हणणार कोणाचा फॉर्म्युला साईनचा. हां, साईन दिलेला अँगल ए असेल तर ए, बी असेल तर बी, सी असेल तर सी. इथे बी आला तर इथे कोण येईल, इथे बी आला तर इथं बी येणार नाही, म्हणजे इथे कोण येईल ए आणि सी येईल आणि इथे आपणला ए आणि सी देणार. ठीक आहे, इथं जो अँगल दिला आहे त्याच्या समोरची साईड इथे घ्यायची नाही. ठीक आहे, याला म्हणायचं साईनसाठी हाफ अँगल फॉर्म्युला. समजा कॉससाठी घेतला तर कॉस a/2, कॉस a/2 साठी बघा इथे जर ए असेल तर इथं एच घेणार, याला इंटू एस आणि आपणला जे दोघं साईड उरलं आहे त्या दोघांचा प्रॉडक्ट. ठीक आहे, एस इंटू एस मायनस ए अपॉन बी इंटू सी, सर्व काही अंडर रूटमध्ये. ठीक आहे, हां महत्त्वाची गोष्ट इथे एस म्हणजे काय, हां एस म्हणजे काय, जे ट्रायंगल दिला आहे आपल्याला ए बी सी त्या ट्रायंगलच्या तिघी साईडची बेरीज इक्वल टू असते ट्वाईस एस. तिघी साईडची बेरीज काय असते इक्वल टू ट्वाईस एस. म्हणजे मग एस इक्वल टू काय येईल ए प्लस बी प्लस सी आणि हा जो टू आहे तो कुठे येईल डिवाईडला, किंवा तो असेल आपला एस. ठीक आहे, बघा मग कॉस a/2 काय एस इंटू एस मायनस ए, जो अँगल दिला आहे त्याच्यासमोरची साईड आणि आपणला कोण उरलेल्या दोघी साईडचा प्रॉडक्ट. ठीक आहे, हे सर्व अंडर रूटमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा फॉर्म्युला आहे टॅन a/2चा. टॅन a/2 समजा इथे असेल टॅन a/2 तर अंडर रूटमध्ये घेणार एस मायनस, इथे ए आहे तर इथे ए नाही घेणार, एस मायनस बी इंटू एस मायनस सी, किंवा या दोघांचा भागाकार. ठीक आहे, या दोघांचा भागाकार. बघा दोघांचा जर भागाकार केला तर दोघांच्याही डिनॉमिनेटरला कोण आहे बी सी बी सी, दोघांचाही बी सी बी सी काय होईल कॅन्सल. बरोबर ना. टॅन म्हणजे काय साईन अपॉन कॉस. मग साईनचा कोणाला न्यूमरेटरला साईनसाठी एस मायनस बी एस मायनस सी बघा, आणि डिनॉमिनेटरला कोण येईल एस इंटू एस मायनस ए. हा आला टॅन a/2चा हाफ अँगल फॉर्म्युला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला आपण बघणार आहे हिरोन्स फॉर्म्युला. ठीक आहे, त्याच्यानंतर हा होता पहिला, त्याच्यानंतर दुसरा बघणार हिरोन्स फॉर्म्युला. हिरोन्स फॉर्म्युला काय सांगतो, समजा ए बी सी ह्या काय असतील साईड कोणाच्या ऑफ ट्रायंगल ए बी सीच्या. ठीक आहे, ए बी सी या साईड असतील कोणाच्या ऑफ ट्रायंगल ए बी सीच्या, आणि ए प्लस बी प्लस सी इक्वल टू जर ट्वाईस एस असेल की म्हणजे असतंच ते. ठीक आहे, ए बी सी इक्वल टू ट्वाईस एस, तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी असतो अंडर रूट एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. ठीक आहे, या फॉर्म्युल्याला म्हणायचं आहे हिरोन्स फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी आणि एस मायनस सी. ठीक आहे, हा झाला हिरोन्स फॉर्म्युला. बघा थर्ड ॲप्लिकेशन आहे नेपियर्स ॲनॉलॉजी. नेपियर्स ॲनॉलॉजी काय सांगते, इन ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सीमध्ये टॅन
बी tan बी मायनस सी अपॉन 2 इक्वल टू बी मायनस सी अपॉन बी प्लस सी इंटू कॉट ए बाय टू ठीक आहे. ही सांगतं कोण? नेपियर्स ॲनॉलॉजी. इथे बघा ए बी सीमध्ये हा बी अँगल असेल ठीक आहे, मायनस सी म्हणजे बी आणि सीचं सबस्ट्रॅक्शन अपॉनला 2 ठीक आहे. आणि इथं ही बी सी म्हणजे कोण? साईड. बी साईड असेल मायनस सी साईड आणि बी साईड प्लस सी साईड आणि इंटू कॉट ए बाय 2. इथं ए काय असणार आहे? अँगल ठीक आहे. या पद्धतीने हे 3 झाले आपले ॲप्लिकेशन कोणाचे? साईन, कोसाईन आणि प्रोजेक्शनचे. हाफ अँगल, हिरोन्स फॉर्म्युला आणि नेपियर्स ॲनॉलॉजी ठीक आहे. आता बघू आपण एक्झरसाइज 3.2. बघा आपल्याला एक्झरसाइज 3 दिलेली आहे. पहिला क्वेश्चन आहे फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट हुज पोलर कोऑर्डिनेट आर. पोलर कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहे. पहिला आहे √2 π/4 म्हणजे पोलर दिलेले आहे म्हणजे कोण दिलं आहे? पोलर दिलेले म्हणजे r, θ दिला आहे. r, θ इक्वल टू √2 π/4 ठीक आहे. r आणि θ दिलेला आहे. आता कार्टेशियन काढायचे म्हणजे आपल्याला त्यांचं रिलेशन माहिती आहे. काय रिलेशन माहिती आहे आपल्याला? x इक्वल टू r cos θ आणि y इक्वल टू r sin θ. ही रिलेशन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. बघा मग x इक्वल टू काय मग ठीक आहे. पोलर कोऑर्डिनेट काढायचे म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे म्हणजे x आणि yच्या किमती काढायच्या बरोबर आहे. आणि कार्टेशियन दिलेलं आहे बघा कार्टेशियन काढायचे आणि पोलर कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले. पोलर दिलेले म्हणजे r, θ दिलेला आहे आणि कार्टेशियन काढायचे म्हणजे x आणि yच्या किमती काढायच्या आहे ठीक आहे. मग x इक्वल टू बघा r म्हणजे काय? √2 बरोबर ना. r म्हणजे काय? √2 आणि cos π/4 थिटाची व्हॅल्यू दिली π/4 अँड y इक्वल टू rची व्हॅल्यू √2 sin थिटाची व्हॅल्यू π/4 ठीक आहे इज इक्वल टू x इक्वल टू √2 cos π/4 म्हणजे 1/√2 अँड y इक्वल टू √2 आणि sin π/4 म्हणजे सुद्धा 1/√2च. बघा 1/√2 1/√2 कॅन्सल झाला. x इक्वल टू आला 1. इथे पण y इक्वल टू √2 कॅन्सल इक्वल टू आला 1. म्हणजेच x, y काय आला? 1,1 म्हणजे आपले कार्टेशियन कोऑर्डिनेट आले 1,1 ठीक आहे. म्हणजे आता बघा या पद्धतीने कसं करणार? r, जर θ दिलेला असेल तर हे आपलं रिलेशन माहिती पाहिजे बरोबर ना. x इक्वल टू काय? r cos θ आणि y इक्वल टू काय? r sin θ. या पद्धतीने आपण दिलेल्या पोलर कोऑर्डिनेटचे काय काढू शकतो? कार्टेशियन कोऑर्डिनेट ठीक आहे. आता बघू क्वेश्चन एक्झाम्पल नंबर सेकंड बघा काय दिलेलं आहे. एक्झाम्पल सेकंड दिलेलं आहे 4, π/2 4, π/2 सेम म्हणजे आपल्याला दिलेलं काय? r, θ दिलेलं आहे. rची व्हॅल्यू 4 आणि θची व्हॅल्यू π/2 बरोबर. rची व्हॅल्यू 4 आणि θची व्हॅल्यू π/2 ठीक आहे. मग आता रिलेशन काय आपल्याला माहिती आहे की x इक्वल टू काय? r cos θ आणि y इक्वल टू काय? r sin θ ठीक आहे. देअरफॉर x इक्वल टू rची व्हॅल्यू 4 आणि cos θची व्हॅल्यू π/2 अँड y इक्वल टू rची व्हॅल्यू 4 θची व्हॅल्यू π/2 ओके. देअरफॉर x इक्वल टू 4 cos π/2ची व्हॅल्यू असते 0 बरोबर. cos π/2 असतो 0 अँड y इक्वल टू sin π/2 असतो 1 ठीक आहे. म्हणजे x इक्वल टू आला 0. 4 × 0 म्हणजे 0च आणि y इक्वल टू काय येईल? 4 × 1 म्हणजे 4. म्हणजे रिक्वायर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट आले 0,4. रिक्वायर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट काय आले? 0,4. येतं लक्षात? काय करतोय आपण? तोच फॉर्म्युला टाकतोय. आपल्यासाठी हे माहिती पाहिजे. चार्ट ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूचा चार्ट माहिती पाहिजे आणि त्यावरून आपल्याला इझी पद्धतीने कार्टेशियन कोऑर्डिनेट काढता येत आहे. बघा पुढचं एक्झाम्पल दिलं आहे 3/4
कॉमा 3π/4. ठीक आहे, म्हणजे r कॉमा थिटा दिला आहे आपल्याला, r कॉमा थिटा दिला आहे 3/4 कॉमा 3π/4. ठीक आहे, म्हणजे rची व्हॅल्यू आली 3/4, थिटाची व्हॅल्यू आली 3π/4. ठीक आहे, आता x इक्वल टू काय मग r cos थिटा सेम आहे, x इक्वल टू r cos थिटा, y इक्वल टू r sin थिटा. x इक्वल टू r cos थिटा, y इक्वल टू r sin थिटा. देअरफॉर x इक्वल टू rची व्हॅल्यू 3π/4 आणि cos थिटाची व्हॅल्यू 3π/4 अँड y इक्वल टू rची व्हॅल्यू 3/4 इंटू साइन थिटाची व्हॅल्यू 3π/4. ठीक आहे, तुम्हाला जर डायरेक्टली व्हॅल्यू माहिती असतील 3π/4ची तर तुम्ही ती डायरेक्ट व्हॅल्यू टाका साइन 3/4ची आणि कॉस 3π/4ची. तर व्हॅल्यू माहिती नसेल तर इथं अलाइड अँगल फॉर्म्युले वापरा. ठीक आहे, 3/4 कॉस थिटा इथे काय करणार बघा, 3π/4 याला थोडंसं काय करा म्हणजे कसं येईल π/2 प्लस π/2 प्लस इथे किती येईल 3π/4 इथे π/2 प्लस π/4 म्हणजे किती आलं 3π/2. करून बघा, क्रॉस प्रॉडक्ट करा, 4 × π म्हणजे 4π, 2 × π म्हणजे 2π, 4 + 2 झाले 6 आणि यांचा प्रॉडक्ट म्हणजे किती झाला 8. बरोबर आहे, 6π/8 म्हणजे 3π/4. ओके, आणि y इक्वल टू काय येईल 3/4 साइन, इथे पण तीच फोड करा बरोबर ना, 3π/4ची फोड काय येईल π/2 प्लस π/4. ठीक आहे, आता जर हाफ अँगल असेल बरोबर π/2 असेल इथे याला आपण हा π/2 असेल तर काय होतं कॉसचा होतो साइन. बरोबर आहे, कॉसचा होतो साइन म्हणजे x इक्वल टू काय आला 3/4 साइन आणि अँगल किती π/4 सॉरी आणि हा क्वाड्रंट किती आहे क्वाड्रंट आहे सेकंड. बरोबर ना, π/2 प्लस थिटा म्हणजे क्वाड्रंट आहे सेकंड आणि सेकंडमध्ये कॉस काय असतो निगेटिव्ह, म्हणजे इथं काय येणार मायनस साइन. ओके, इथे बघा 3/4 साइनचा होणार कॉस, अँगल आहे π/4 आणि साइन हा सेकंड क्वाड्रंटमध्ये काय असतो पॉझिटिव्ह, म्हणजे साइनचा राहणार पॉझिटिव्हच. ठीक आहे, आता बघा साइन π/4ची व्हॅल्यू काय येईल इथे लिहितो मी, साइन x इक्वल टू -3/4 साइन π/4ची व्हॅल्यू येणार 1/√2 आणि y इक्वल टू येणार 3/4 आणि कॉस π/4ची व्हॅल्यू ती पण येणार 1/√2. ठीक आहे, म्हणजे x इक्वल टू आला 3 × 1 म्हणजे 3 4√2 आणि yची व्हॅल्यू आली 3/4√2. ओके, -3/4√2 आणि y इक्वल टू 3/4√2. हे आले आपले रिक्वायर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट. ठीक आहे, दिस इज रिक्वायर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट. कार्टेशियन कोऑर्डिनेट. ठीक आहे, त्यानंतर बघणार एक्झाम्पल नंबर 4. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 3 दिलं होतं आपल्याला 3/4 3π/4चे कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करायचे होते, ते आले -3/4√2 आणि y इक्वल टू आला 3/4√2. आता बघू एक्झाम्पल नंबर 4. बघा 4 नंबरचा क्वेश्चन दिला आहे 1/2 7π/3 म्हणजे आपल्याला पोलर कोऑर्डिनेट दिलेले r, θ इक्वल टू 1/2 7π/3. हे झाले आपले पोलर कोऑर्डिनेट. काढायचे एकूण कार्टेशियन म्हणजे x इक्वल टू दिला आहे, x इक्वल टूचा फॉर्म्युला आहे x इक्वल टू r cos θ अँड y इक्वल टू r sin θ. हे काय आपले पोलर
सॉरी कार्टेशियन कोऑर्डिनेट. मग आता x इक्वल टू आरची व्हॅल्यू किती 1/2 इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू दिली 7π/3 अँड y इक्वल टू आरची व्हॅल्यू 1/2 साईन थिटाची व्हॅल्यू 7π/3. ठीक आहे. आता काय करणार, π/3ला फोडून घेणार. 7π/3ला काय करणार, फोडून घेणार. म्हणजे x इक्वल टू बघा कसं लिहिणार 1/2 कॉस 7π/3ची जर व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली माहिती असेल कॉस 7π/3 तर तुम्ही डायरेक्ट टाका. नसेल माहिती तर फॉर्म्युला वापरून घेणार. कसं, अलाइड अँगल ट्वाईस पाय प्लस π/3. बघा प्रॉडक्ट करून बघा, क्रॉस प्रॉडक्ट 3 × 2π म्हणजे 6π, 6π प्लस π म्हणजे 7π/3. ठीक आहे. आणि y पण तसाच, y इक्वल टू 1/2 साईन 7π/3 बद्दल ट्वाईस पाय प्लस π/3 या पद्धतीने. ठीक आहे. इज इक्वल टू किंवा देअरफॉर x इक्वल टू 1/2. आता इथं 2π असेल तर कॉसचा कॉसच राहणार π/3. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून पॉझिटिव्हच राहणार. अँड y इक्वल टू 1/2 साईन 2π असल्यामुळं π/3 ॲज इट इज आला आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये अँगल असल्यामुळं इथं पण पॉझिटिव्हच. देअरफॉर x इक्वल टू 1/2 कॉस π/3ची व्हॅल्यू आहे 1/2 अँड y इक्वल टू 1/2 साईन 3/2ची व्हॅल्यू आहे √3/2. ठीक आहे. म्हणजे x इक्वल टू आला 1/4 आणि y इक्वल टू आला √3/4. म्हणजे आपले कार्टेशियन कोऑर्डिनेट आले x, y इक्वल टू 1/4, √3/4. ठीक आहे. √3/4. या पद्धतीने आपला पहिला क्वेश्चन संपलेला आहे. ठीक आहे. या पद्धतीने पहिला क्वेश्चन संपला आहे. क्वेश्चन होता फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट बाय युजिंग पोलर कोऑर्डिनेट. आपल्याला पोलर कोऑर्डिनेट दिलेली होते 1/2 7π/3 आणि आपण काढला कार्टेशियन कोऑर्डिनेट 1/4 √3/4. ठीक आहे. आजच्यासाठी आपण इथेच थांबू. नेक्स्ट लेक्चरला आपण बघू फाइंड द पोलर कोऑर्डिनेट. ठीक आहे. फाइंड काय करायचं आहे, पोलर कोऑर्डिनेट आणि दिलेलं काय असणार आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट. ठीक आहे.